नदीपात्रात डासांसारख्या कीटकांचे थवे मोठ्या संख्येने पसरले होते। हे कीटक डास नसावेत असा अंदाज कीटकशास्त्रज्ञांकडून व्यक्त होतोय। त्यामुळे नेमके हे कीटक कोणते असा प्रश्न उपस्थित झालाय। नदीपात्रात डासांसारख्या कीटकांचे थवे मोठ्या संख्येने दिसून आले, याचे व्हिडिओ देखील समाज माध्यमांत पसरले होते। हे कीटक डास नसावेत असा अंदाज कीटकशास्त्रज्ञांकडून व्यक्त होत आहे। त्यामुळे नेमके हे कीटक कोणते असा प्रश्न निर्माण झालाय। एवढ्या मोठ्या प्रमाणात कीटकांचे थवे दिसूनही महानगरपालिकेने यांचे नमुने गोळा केले नाहीत। त्यामुळे महापालिका नागरिकांच्या आरोग्याच्या बाबत किती गांभीर्याने पावले उचलते ही बाब समोर आली। केशवनगर आणि खराडी गावठाण भागात नदीपात्रात कीटकांचे थवे दिसून आले होते। अनेक नागरिकांनी याचे व्हिडिओ काढून समाज माध्यमांवर टाकले होते। नदीपात्रात पाण्याची पातळी वाढल्याने हे डासांचे थवे असे उडत असल्याचे सांगितले जाते। प्रत्यक्षात हे डास नसावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे, कारण डास हे एवढ्या उंचीवर उडत नाहीत आणि ते एकदम एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र दिसून येत नाहीत, असे कीटकशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे। याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे विचारणा केली असता कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही। आरोग्य विभागाने ते डास नसावेत असे सांगितले। प्रत्यक्षात ते कीटक नेमके कोणते होते हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने गोळा करण्याचे कामही आरोग्य विभागाने केले नाही। त्यामुळे ते कीटक कोणते हा प्रश्न अनुत्तरित आहे। हे कीटक नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक आहेत की नाहीत याचेही उत्तर महानगरपालिकेकडे नाही। त्यामुळे महापालिका नागरिकांच्या आरोग्याबाबत किती गांभीर्याने विचार करते ही बाब समोर आली। नदीपात्रात कीटकांचे थवे दिसून आल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर प्रतापसिंह सारणेकर यांनी महापालिकेला तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत। महापालिकेच्या हद्दीत डासांची संख्या वाढल्याचं वृत्त समाज माध्यमांमध्ये दिसून येत आहे। त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा असे निर्देश डॉक्टर सारणेकर यांनी महापालिकेला दिले आहेत। याबाबत राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर महेश जगताप म्हणाले की डासांचे थवे सायंकाळच्या वेळी दिसून येतात। मिलनाच्या काळात सगळ्या प्रकारचे कीटक थव्याने उडतात। हे नर कीटक असतात आणि ते मादीला आकर्षित करण्यासाठी असे उडत असतात। व्हिडिओमध्ये दिसत आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणात डासांचे थवे आतापर्यंत तरी दिसून आले नाही। याचबरोबर डास जास्त उंचीवर उडत नाहीत, कारण वाऱ्याचा वेग जास्त आल्यास डासांचे पंख तुटून ते खाली पडतात। त्यामुळे डासांच्या उपाययोजनांमध्ये जोरदार वाऱ्याची वापर करण्याचाही समावेश असतो। नदीपात्रात दिसून आलेले कीटकांचे थवे नेमके कशाचे हे शोधण्यासाठी त्या कीटकांचे नमुने गोळा करून त्यांची तपासणी करावी लागेल। त्यानंतर याबाबत ठोसपणे सांगता येईल। नदीपात्रात दिसून आलेले डासांचे थवे नसावेत, ते डास नसण्याची शक्यता असल्याने आम्ही त्यांचे नमुने गोळा केलेले नाहीत। त्यामुळे ते नेमके कोणते कीटक आहेत हे सांगता येणार नाहीत। नदीपात्रात जलपर्णी असून त्या ठिकाणी आम्ही औषध फवारणी करणार आहोत, असे महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर सूर्यकांत देवकर यांनी सांगितले।